नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चटपटीत आणि मस्त रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल। इथे आता मी अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावर कुस्करून यामध्ये घालायचा आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली आहे। यानंतर 2 चमचे तेल घालायचे आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल सगळ्या पिठाला असं चोळून लावून घेतलंय। आता यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलंय। आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करूया। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत, सोलून घेतलेत आणि यानंतर मी असे किसून घेतलेत। बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचेत आणि त्यानंतरच किसून घ्यायचेत। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। चवीप्रमाणे इथे मी लाल तिखट घालते। आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही आमचूर पावडर सुद्धा इथे घालू शकता। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलंय। किसलेलं आलं आणि लसूण घातलं। इथे मी 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घातलं। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। तर मस्त आपलं चटपटीत स्टफिंग तयार आहे। आता इथे मी एक दुसरा बाउल घेतला। यामध्ये आपण स्लरी बनवून घेऊया। तर इथे पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय। यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करूया आणि आता यामध्ये पाणी घालून याची पातळ अशी स्लरी तयार करूया। तर हे मिक्स करून यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि पातळ असं तयार करून घ्यायचे, पाहू शकता। आता इथे मी आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते घेतलंय, पुन्हा एकदा मळून घेतलं आणि या जे आपण पीठ घेतलं होतं त्याचे मी 2 गोळे तयार करून घेतले। आता त्याच्यातला एक मोठा गोळा घेतलाय। हा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर सगळ्या पिठाचे फक्त 2च गोळे घेतले मी बनवून। मोठे मोठे गोळे घ्यायचे आहेत आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर पातळ अशी पोळी लाटून घेतली। आता यावरती टोमॅटो केचप घालायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही इथे शेजवान चटणी सुद्धा घालू शकता। सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। टोमॅटो केचपमुळे मस्त आंबट गोड अशी चव येईल। किंवा तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता जे आपण स्टफिंग तयार करून ठेवलं होतं ते यावरती पसरवायचं आहे। सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। पातळ असा लेयर द्यायचा आहे। तर इथे व्यवस्थित अशी सगळीकडे सारण पसरवून झालंय। आता याचा असा पहा आपल्याला फोल्ड करायचा आहे। दोन्ही बाजूने मी असं फोल्ड करून घेतलंय। आणि जे साईडचे कॉर्नर्स आहेत तिथून सुद्धा असं बंद करून घ्यायचं आहे। आणि याला असा व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने असं पातळ करून घ्यायचं हे थोडंसं।
आता मी पहा सुरीने याचे साधारण 1 इंच रुंद असे लांबट असे पीस करून घेते। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता हे आपल्याला स्लरीमध्ये घोळवून शॅलो फ्राय करायचे। तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय, 2 ते 3 चमचे तेल घातलंय। स्लरी पुन्हा एकदा मिक्स करून घेतली। यामध्ये तुम्ही जाडसर कुटलेली काळी मिरी सुद्धा घालू शकता। आता हे जे पीसेस आहेत ते या स्लरीमध्ये घोळवायचे आहेत आणि आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। इथे मी कमी तेलामध्ये आज शॅलो फ्राय करते। तर मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी तेलामध्ये होणारी आहे। एका वेळेस मी इथे 5 शॅलो फ्राय करून घेते। दिसायला जितकी मस्त ही रेसिपी दिसते तितकीच चवीला सुद्धा छान लागते। तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। एका बाजूने हे फ्राय झाल्यानंतर मी उलटून घेतलंय आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया। पाहू शकता अगदी मस्त क्रिस्पी झालंय, रंग सुद्धा खूप छान आलाय आणि आपण यामध्ये जे चिली फ्लेक्स आणि तीळ घातलेत त्यामुळे खूप छान लागतात। हे चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात। तर आता आपण हे काढून घेऊया। तर अशा पद्धतीने उरलेले सुद्धा हे जे फिंगर्स आहेत ते आपण फ्राय करून घेऊया। तर अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करते। तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता, शेजवान चटणी बरोबर सुद्धा हे मस्त लागतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।